नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सीखेंगे यूट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शेतकऱ्यासाठी जुने अभिलेख जसे की 7-12 उतारा, मागील 7-12 उतारा, 8ची नक्कल, फेरफार उतारे, त्याच्याबरोबर नकाशे, जुने नकाशे, खासरा क्रमांक, खासरा नोंदी, त्याच्यानंतर कुळ रजिस्टर, असे बरेचसे डॉक्युमेंट असतात मित्रांनो, जे की शेतकऱ्यांना आता आवश्यक असतात. ते जुने डॉक्युमेंट, त्याच्या आधारावरती आत्ताही काही लोकांच्या जमिनीचे प्रकरणे हे कोर्टामध्ये चालत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, हे जुने अभिलेख नेमकं कसे मिळवायचे याच्याबद्दल आपण अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओमध्ये नक्की फक्त 8 जिल्ह्याचेच हे डॉक्युमेंट, जुने डॉक्युमेंट हे मिळत होते. परंतु मित्रांनो, आता महाराष्ट्रातील टोटल 21 जिल्ह्यामधील मित्रांनो सर्व जुने डॉक्युमेंट हे जे मी आता सांगितलेले आहेत, हे सर्व डॉक्युमेंट मिळणार आहेत. याची पद्धत काय आहे, तुम्हाला कसे मिळतील, हे फ्री मिळणार आहेत मित्रांनो. एकदम तुमच्या मोबाईलवरती तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर हेच कसं मिळवायचं ते पूर्ण माहिती सांगणार आहे. आणि हे जिल्हे कुठले आहेत की 21 जिल्हे, याच जिल्ह्यातील डॉक्युमेंट सध्या अवेलेबल झालेले आहेत, ते जिल्हेही सांगणार आहे. आणि तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट डाउनलोड करूनही दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आवडलास तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, सर्व प्रकारचे जुने अभिलेख 7-12, 8 फेरफार हे मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे, जी की आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. आपलेअभिलेख.महाभूमी.gov.in या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इंटरफेस हा असा दिसेल मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट नसणारच आहे. ऑब्वियसली तुम्ही आता व्हिडिओ पाहताय म्हटल्यानंतर तुमचं हे अकाउंट नसणार आहे. जसं की मी माझं अकाउंट ओपन केलेलं आहे याच्यामध्ये. त्यासाठी मित्रांनो इथे न्यू युजर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो. याच्यावरती सिंपल क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो न्यू युजर रजिस्ट्रेशन सिंपल मेथड आहे. याच्यामध्ये काही जास्ती तुम्हाला OTPची वगैरे ह्याची त्याची गरज लागणार नाही. तेवढे जास्ती काही फॉर्मॅलिटीजही नाही आहेत. तर मित्रांनो, सिंपल तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, जसे की तुमचं नाव, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम, तुमचं जेंडर, स्त्री आहात पुरुष आहात, इंडियन, मोबाईल नंबर देणं आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर ऑक्युपेशन, त्याच्यानंतर ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. ओरिजिनल ही द्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून तुमचा पासवर्ड वगैरे पुढे विसरलाच तर तुम्हाला ते रिकवर करण्यासाठी ह्याच गोष्टी उपयोगाला पडणार आहेत. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे पूर्णपणे मित्रांनो. ॲड्रेसमध्ये तुम्हाला घर नंबर द्यायचा आहे, फ्लोर नंबर द्यायचा आहे, बिल्डिंग नंबर द्यायचा आहे, पिनकोड द्यायचा आहे, स्ट्रीट रोड द्यायचा आहे, लोकेशन एरिया द्यायचा आहे, डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिक येईल मित्रांनो, आणि स्टेट इथे ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन ID अवेलेबल आहे का नाही हे पाहायचं आहे. जसं की मी आता काहीही टाकतो आणि चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करतो. चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला पासवर्ड क्रिएट करण्यासाठीचं ऑप्शन येईल मित्रांनो. हे पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचं आहे. जसं की एक कॅपिटल अक्षर पाहिजे, 8 ते 8 अक्षराच्या पुढे पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि नंबरिक पाहिजे. असं तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे. आणि इथं ॲन्सर तुम्हाला इथे द्यायचा, एक ॲन्सर सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड परत विसरलास तर तुम्हाला हे रिकवर करण्यासाठी हा एक महत्त्वाचा पर्याय तुमच्यासमोर नंतर फॉरगेट पासवर्डच्या वेळेस येणार आहे. हा कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. सिंपल तुम्हाला होमवरती जायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं युजर ID, पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारचा तुमच्यासमोर इंटरफेस असेल. आता सर्वप्रथम पाहणार आहोत मित्रांनो की आता हे जे डॉक्युमेंट आहेत, हे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत आणि त्याच्यानंतर पाहूया आपण की हे कुठल्या जिल्ह्यासाठी आहेत. सर्वप्रथम जिल्हे पाहूया मित्रांनो की अहमदनगर जिल्ह्याचे सर्व डॉक्युमेंट अवेलेबल आहेत, अकोला जिल्ह्याचे आहेत, अमरावती जिल्ह्याचे आहेत, औरंगाबादचे आहेत, चंद्रपूरचे आहेत, धुळेचे आहेत, गडचिरोलीचे आहेत, गोंदियाचे आहेत, जळगावचे आहेत, लातूर, मुंबई सबर्बन एरियाचे आहेत, नंदुरबारचे आहेत, नाशिकचे आहेत, पालघरचे आहेत, रायगडचे आहेत, साताराचे आहेत, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, त्याच्यानंतर वाशिम, यवतमाळ, एवढ्या 21 जिल्ह्याचे डॉक्युमेंट हे याच्यामध्ये पूर्णपणे जतन करून ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो. आता डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत ते पाहूया मित्रांनो.
डॉक्युमेंट पाहण्यासाठी तुम्हाला इथे डॉक्युमेंट टाईप ह्याच्यावरती मित्रांनो ओल्ड म्युटेशन म्हणजे म्युटेशनचा अर्थ होतो फेरफार. जुने सर्व फेरफार तुम्हाला या वेबसाईटवरती मिळतील, तेही फ्रीमध्ये. जुने सातबारे सर्व प्रकारचे सातबारे मिळतील तुम्हाला. 8ची नक्कल 8 उताराही तुम्हाला याच्यावरती मिळेल. KDE पत्रक तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर DAE पत्रक, हक्क नोंदणी रजिस्टर, तहसील ऑफिसचे हे हक्क नोंदणीचं रजिस्टर तुम्हाला पूर्णपणे जुना दप्तर मिळणार आहे. त्याच्यानंतर इनाम पत्रक मिळणार आहे, बोट खत मिळणार आहे, सूड रजिस्टर मिळणार आहे, खसरा पत्रक मिळणार आहे, खसरा पाहणी पत्रक मिळणार आहे, जोड तक्ताही मिळणार आहे. त्याच्यानंतर कुळ रजिस्टर मिळणार आहे. हे महत्त्वाचा कुळ रजिस्टर, कुळ ज्या जमिनीवरती लागलेलं आहे यांच्यासाठीच महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. रजिस्टर झाल्याच्या नंतर ओल्ड फाळणी पत्रक मिळणार आहे, पेरे पत्रक मिळणार आहे, रेकॉर्ड ऑफ राईट पंजी हे मिळणार आहे, बंदोबस्त मिसळ मिळणार आहे, हे वजाब उल अर्ज हे मिळणार आहे. या डॉक्युमेंटचा उपयोग जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर निस्तार पत्रक मिळणार आहे, हक्क नोंदणी पत्रही मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आणखीन भरपूर डॉक्युमेंट आहेत जे की तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. सर्व जे मेन डॉक्युमेंट आहेत ते वरती तुम्हाला मी सांगितलेले आहेत, हे डॉक्युमेंट तुम्ही मिळवू शकता. आता मी तुम्हाला एक सिंपल म्युटेशन म्हणजे फेरफार तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहे. हे गाव हे ऑब्वियसली मी न पाहता निवडलेलं आहे. एक सर्वे नंबर टाकतो मी, 25 सर्वे नंबर, आणि सर्च करणार आहे. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो 1930 साली म्युटेशन जे फेरफार आहे तो इथे आलेला आहे. 1933चा आलेला आहे, 1965चा आलेला आहे, 1933, 1965 अशा हे 1, 2, 3 नंबर तुम्हाला खाली दिसत असतील. 1986, 1988, 89, 1970, 2012 हे सर्व फेरफार इथे तुम्हाला दिसतील मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे, सिंपल. तुम्हाला आता 1930चा जर हा फेरफार डाउनलोड करायचा असेल तर ॲड टू कार्टवरती करायचं आहे क्लिक. ॲड टू कार्टवरती क्लिक केल्याच्या नंतर रिव्ह्यू कार्ट असं खाली ऑप्शन येत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो थोडा वेळ इथं कंटिन्यू करायचं आहे आणि कंटिन्यू करून थोडा वेळ थांबायचा आहे, जेणेकरून ना हा जो डॉक्युमेंट आहे तुम्हाला रिव्ह्यू कार्टमध्ये थोडा एक 5-10 मिनिट लेट येतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं करंट फाईल स्टेटस अवेलेबल आलेलं आहे. अवेलेबल आलं म्हणजे तुमचा हा डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. आता इथं व्ह्यूवरती क्लिक करणार आहे मी. व्ह्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो 1930 सालचा फेरफार, जसे की तुमच्या समोर दिसत आहे की काय व्यवहार झालेला होता 1930मध्ये, हे पूर्ण विवरण ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या फेरफारमध्ये दिसत आहे मित्रांनो. अशा प्रकारे बऱ्याचशे जुन्यातले जुने डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जसं की आता मी तुम्हाला सर्च करून दाखवणार आहे एका कुठल्या तरी गावचा, जिल्ह्याचा जुना 7-12 उताराही दाखवेन मित्रांनो तुम्हाला. 7-12 उतारा, त्याच्यानंतर एक 85 सर्वे नंबर, सर्च. तुमच्या पुढं दिसत असेल मित्रांनो 1949 सालचा, 1952 सालचा, 1939 सालचा हा रायगड जिल्ह्यातला रोहा तालुक्यातील बेल्ले गावातील 7-12 आहे मित्रांनो 85 नंबरचा. तुम्ही पाहू शकता हे सर्व 1952, 1949 सर्व 7-12 उतारे हे जुन्यातले जुने इथे आलेले. सेम मेथड आहे, ॲड टू कार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ॲड टू कार्ट केल्यानंतर रिव्ह्यू कार्टवरती करायचं आहे, थोडा वेळ थांबायचा आहे हा डॉक्युमेंट तुम्हाला रेडी होईपर्यंत. मित्रांनो फाईल अवेलेबल झालेली आहे. रायगड रोहा बेल्ले गावातील ही हा 7-12 आपण डाउनलोड करणार आहोत. आता 7-12 तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्क्रीनवरती. अशा प्रकारे हा 7-12 तुमच्यासमोर आलेला आहे. असं तुम्ही ह्या 21 जिल्ह्यातले संपूर्ण डॉक्युमेंट हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. मी दाखवतो, मी जवळजवळ 2018 पासून ही वेबसाईट वापरत आहे. जसे की तुम्ही पाहू शकता इथे 10-12-18 रोजी मी डॉक्युमेंट डाउनलोड केलेले आहेत. तेव्हापासून मी आत्तापर्यंत डॉक्युमेंट डाउनलोड हे करत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत मी डॉक्युमेंट हे डाउनलोड करत आहे. तर मित्रांनो तुमचंही रेकॉर्ड जुनं काढण्यासाठी तुम्ही लॉग इन ID बनवा. जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते खाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा मित्रांनो. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.